शेतकऱ्यांची थट्टा की शोकांतिका? हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची लूट, 300 रुपये क्विंटलला सोयाबीन खरेदी। एकीकडे नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन सुरू असताना दुसरीकडे हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। बाजार समितीकडून अवघ्या 300 प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। नुकतेच बाजारात माल ठेवण्यास जागा नसल्याने अनेकांचा सोयाबीन पाऊस लागून ओला झाला व नासाडी झाली। या मालाची क्वालिटी घसरल्याचा फायदा घेत दलालांनी शेतकऱ्यांचा माल मनमानी भावात विकत घेणे सुरू केले आहे। यापूर्वीही हिंगणघाट बाजार समितीने फक्त 500 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन घेतले होते। आता पुन्हा त्याच अन्यायाची पुनरावृत्ती होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललाय। उत्पादन खर्चाच्या काही भागातही भर न पडणारे या दरांमुळे शेतकरी हतबल झाले असून कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबले आहे। सरकारी आणि बाजार समितीच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे। एकीकडे शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरलाय तर दुसरीकडे त्यांचं अन्नद्रव्य बाजारात लुटलं जात आहे। ही केवळ अन्यायाची नव्हे तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरची भीषण चेष्टा आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।